धिटाच्या हृदयाला दरारून घाम फुटावा अशी ती एक भयानक रात्र होती। सरस्वती विद्यालयाच्या मुलींची शाळा। 3 मजली इमारतीच्या पायऱ्यात 5वीतल्या मुलींचा एक घोळका बसला होता। तो घोळका कसल्या तरी गप्पात रंगून गेला होता। त्यात ती 4 दिवसाआधी आलेली नवीन मुलगी, गालावर गोड खळी असलेली केतकी। नवीन असल्यामुळे वर्गातील इतर मुलींच्या फारशा ओळखी झाल्या नव्हत्या, तरी ती त्या ग्रुपच्या गप्पा ऐकत होती। मग काय झालं? पिंकीने विचारलं। मग ना, मला त्या अंधारात कोकऱ्याची खूप भीती वाटू लागली, मंजिरी सांगत होती। का? तिथे काय होतं का? काय माहीत, मला कसं दिसणार? तिथं अंधार होता ना, पण काहीतरी डोकं हात असल्यासारखं वाटत होतं। बापरे! मग आईनं लॅम्प लावला, त्या कोपऱ्यात काहीच नव्हतं। मला अंधाराची खूप भीती वाटते लहानपणापासून। केतकीने नेमका धागा पकडला। सगळ्या पोरी किती उत्सुकतेने ऐकत होत्या, मोठे डोळे करून। या पोरींना भूताच्या गोष्टी सांगितल्या तर काय हरकत आहे? खूप फ्रेंड्स मिळतील। आता आपल्याशी फारसं कोणी बोलत नाही, काही जणी तर त्यांच्या ग्रुपमध्ये येऊ देत नाहीत। आपला चांगला भाव वाढेल, शाळेत एकदम फेमस होऊन जाऊ, आणि आपल्या इतक्या भूताच्या गोष्टी कोणाला ठाऊक असणार? मंजिरी, तुला अंधारात भूत बसलंय असं वाटलं ना? केतकीनं त्यांच्या चर्चेत आपला सहभाग नोंदवला। हो, असंच असेल। माझी गावाकडची आजी पण म्हणते की अंधारात भूत असतात। पिंकीनं केतकीला सपोर्ट केला। ए यार, व्हॉट मीन्स भूत? नकट्या ज्योत्स्नाने विचारले। ही इंग्रजी मीडियमवाली। भूत म्हणजे ना घोस्ट। शबरीनं ज्योत्स्नाची शंका दूर केली। छट, खोटं। माझी मम्मी म्हणते की भूतबीत काही नसतं, ती सगळी आपली इमॅजिनेशन असते। स्नेहाने मात्र विरोधी सूर लावला। हो, पण माझे पप्पा पण सेमच बोलतात, टीना म्हणाली। सगळी मोठी माणसं मुलांना भीती वाटू नये म्हणून असं सांगत असतात, आणि आपण मात्र अंधारात जात नाही, त्यांना पण भूताची भीती वाटत असते। कशावरून? रोजीनं शंका काढली। अगं, तुला ठाऊक नाही, माझी काकू माझ्या मम्माच्या वयाची, चांगली मोठी, तिलाच भूत लागलं होतं। मग भूत नसतं असं कसं म्हणायचं? केतकीच्या या प्रश्नानं सगळ्याच जणी गप्प बसल्या। बापरे, खरंच तू बघितलं? पिंकीच्या डोळ्यात आश्चर्य मावत नव्हतं। मग होच मुळी, मी गेल्या उन्हाळ्याच्या सुट्टीत तिकडे कोकणात गेली होते, तेव्हा पाहिलंय मी। म्हणजे नक्की काय झालं? सुषमानं विचारलं। आता केतकी सावरून बसली। तिच्या मनाप्रमाणे घडत होतं। सगळ्यांच्या नजरा तिच्याकडेच होत्या। आता सारी सूत्र तिच्याकडेच होती। म्हणजे काकूला भूत लागल्याचं आजीनं घरात सांगितलं, कारण काकू काही बाई बडबडायची, स्वतःलाच बोलायची, कधी हसायची तर कधी रडायची, हाती लागेल ते फेकून मारायची। एकदा तर तिनं आजीला मर म्हातारे म्हणून लोटाच फेकून मारला होता। तिला आपली माणसं आता ओळखू येत नाहीत, आजी म्हणायची। आजी बरोबरच म्हणत होती। कशी ओळखू येणार? तिच्या अंगात भूत शिरलं होतं ना, परक्या भूताला आपली माणसं कशी ठाऊक असणार? मग पिंकीनं विचारलं। केतकी, पुढे सांगणार तोच लंच संपल्याची बेल झाली। केतकी, राहिलेली सांग उद्या असंच आणि इथंच बसूयात, पिंकीनं आग्रहाची विनंती केली। केतकीनं होकारार्थी मान हलवली। सगळ्याजणी आपापल्या वर्गाकडे निघाल्या। शाळा सुटल्यावर नेहमीप्रमाणे केतकी तिच्या पप्पांच्या स्कूटरवरून घरी निघाली। उद्या ग्रुपला काय सांगायचं, कसं सांगायचं या विचारातच ती गुंग होती। दुसऱ्या दिवशी पिंकी सकाळपासूनच कधी इंटरव्हल होते याची वाट पाहत होती। लंचमध्ये झटपट डबा खाऊन ती कालच्या पायरी ग्रुपला सामील झाली। आज केतकीला सगळ्यांच्या मध्यभागी बसवलं होतं। केतक्या,
ते भूत काकूला कसं सोडून गेलं ग? पिंकीनं कालची लिंक पुन्हा ओपन केली. मग आजीनं एक ढेरपोड्या दाढीवाला हरिबाबा नावाचा मांत्रिक आणला होता. केतकीनं सुरुवात केली. व्हॉट मांत्रिक? त्या नकट्या ज्योत्स्नाने विचारलं. अगं मांत्रिक म्हणजे गोस्ट हंटर्स. पुन्हा शबरीनेच तिच्या शंकेचं निरसन केलं. मग न त्या हरिबाबानं एक हळदीचं मोठं सर्कल काढलं. त्यात काकूला बळेबळेच बसवलं. तो तिला सारखा विचारायचा, कोण आहेस तू? तुला काय पाहिजे? पण काकू काहीच उत्तर देत नसे. नुसतंच हूं हूं करायची. मग तो चिडून हातातल्या कडुलिंबाच्या फांदीनं तिला मारायचा. व्हॉट फांदी? ज्योत्स्नानं पुन्हा डिस्टर्ब केला. तू गप ग. फांदी म्हणजे ब्रांच. केतकी तू सांग, गेलं का भूत ते? काय ठाऊक. मग आम्ही सुट्ट्या संपल्याने माघारी आलो ना. पण काय ग केतक्या, तू पाहिलंस का कधी भूत तुझ्या स्वतःच्या डोळ्यांनी? पिंकीने विचारलं. मी नकोच. तुम्ही सगळ्यांनी सांगाल. मी नाही सांगणार. प्रॉमिस. आपल्या या ग्रुपच्या बाहेर ही गोष्ट जाणार नाही. हो हो, कोणी नाही सांगणार. सगळ्या जणींनी एकच कल्ला केला. बरं बाई, मग सांगते ऐका. नाही, मी 2दा भूत पाहिलाय. म्हणजे आत्ता कळतंय ते भूत होतं म्हणून, पण पाहत होते तेव्हा कळलं नव्हतं. कधी आणि कुठं? माझं आजोळपण कोकणातच आहे. रत्नागिरीपासून जवळच एक खेडेगाव. तिथं आजीचं कौलारू घर आहे. त्या घराच्या मागच्या अंगणात एक विहीर आहे, राट असलेली. व्हॉट राट? ज्योत्स्नानं पुन्हा अडकाटी घातली. गब्बे साली, ही जो ना येडपटच आहे. राट म्हणजे विहिरीतलं पाणी काढायचं व्हील. केतकी नको तिच्याकडे लक्ष देऊ. तू कंटिन्यू कर. पिंकीनं ज्योत्स्नाला झाकलं. रात्री मी आजीजवळ झोपले होते. विहिरीत कोणीतरी मोठा दगड टाकल्यावर पाण्याचा जसा आवाज होईल ना, तसा मला आवाज आला. मी एकदम जागी झाले. अंथरुणावर हळूच उठले आणि खिडकीचं दार उघडून बाहेर पाहिलं तर विहिरीच्या कट्ट्यावर एक बाई मोकळे केस सोडून बसलेली. तेवढ्यात आजीला जाग आली. तिनं पटकन ती खिडकी लावून घेतली. तोंडावर बोट ठेवून बोलू नकोस म्हणून खून केली. पुन्हा मला जवळ घेऊन झोपी गेली. सकाळी उठल्यावर मला तिनं सांगितलं की विहिरीवर बसली होती ती हाडळ होती. तेवढ्यात इंटरव्हल संपल्याची बेल वाजली. सगळ्याच जणी उठल्या. व्हॉट इज हाडळ? ज्योत्स्नानं पिंकीला थोडं थांबून विचारलं. हाडळ ना, लेडी घोस्ट. त्यापेक्षा आरसा बघ, तिथं दिसेल तुला ती. पिंकी वैतागलेली. केतकी तिच्या पप्पाच्या स्कूटरवरून शाळेत आली तर पिंकी शाळेच्या गेटजवळच उभी होती. केतक्या, तू कोणाच्या स्कूटरवरून शाळेत येतेस? पिंकीनं विचारलं. ते ना माझे पप्पा आहेत. पण का ग? काही नाही, पण ते ना एकदम कूल वाटतात, चार्मिंग. शाहरुख खान सारखे क्यूट. डिंपल पण त्यांच्या गालावर पडते. हे असं काही नाही, त्यांना नजर लागेल ना. पण खरंच मी खूप लकी आहे, असे पप्पा मला मिळालेत. ती डिंपल ना आमच्या दोघात कॉमन आहे. तुला ठाऊक आहे का पिंके? ते मला ना डॉक्टर करणार आहेत. हाऊ स्वीट. केतक्या, मी तुझी इथे मुद्दाम वाट पाहत उभी आहे. का? मी आमच्या शेजारी एक खूप म्हातारे आजोबा राहतात. त्यांना ते हाडळ विचारले बरं का. ते पण तू म्हणालीस तेच म्हणाले. बाई मेली की तिची हाडळ होते, म्हणजे भूत असतात तर. मग मी काय तुम्हाला खोटं सांगत होते काय? तुम्ही माझे फ्रेंड्स आहात ना. मैत्रीत कोणी खोटं बोलतं का? प्रार्थनेची घंटा वाजली तशी चल लंचमध्ये बोलू म्हणून दोघी प्रार्थनेसाठी रांगेत उभ्या राहिल्या. एकंदर केतकीच्या भूतकथांनी चांगलीच ग्रीप घेतली होती. तिचे फ्रेंड सर्कल वाढत होते. श्रोतावर्ग वाढत चालला होता. त्याचबरोबर खुन्नस पण वाढली होती. केतकी आल्याने स्नेहाचे महत्त्व कमी होत होते. ती केतकीचा द्वेष करू लागली होती. तिचा ग्रुप केतकीने नकळत हायजॅक केला होता. आज केतकीने स्पेशल गोष्ट सांगायची ठरवली. ठरवल्या वेळी ठरल्या ठिकाणी म्हणजे लंच आवर्समध्ये पायऱ्यावर सगळ्याच जणी जमल्या होत्या. आज ना मी तुम्हाला एक जम्माडी गंमत सांगणार आहे. माझ्या पप्पांची या गावात बदली झाली तेव्हा आम्ही एका भाड्याच्या घरात राहायला आलो होतो. हे घर गावापासून थोडंसं दूर आहे, पण छान आहे. आजूबाजूला खूप झाडे आहेत. वडाची, पिंपळाची तर खूपच आहेत.
4-2 पडकी घरं पण दूरवर आहेत. तिथे मला खेळायला खूप आवडतं. अशा पडक्या वाड्यात आणि घरात भूतं असतात असं माझी आई आजी मला लहानपणी सांगायची. इतके दिवस मी नाही विश्वास ठेवला. पण गेल्या शनिवारी, हो, त्या दिवशी शनी अमावस्या होती म्हणे, मला ते भूत दिसलं. केतकीने शेवटी कालपासून विचारपूर्वक तयार केलेला बॉम्ब गोळा टाकला. सगळीकडे चिडीचूप. म्हणजे कसं काय दिसलं? पिंकीनं सगळ्यात आधी भानावर आली. मी त्या दिवशी वाडाच्या पारंब्याला धरून झोका खेळत होते. म्हणजे नेहमीच खेळते. आज खेळताना एक काळं मांजराचं पिल्लू माझ्या पायात आलं. मी दचकले, कारण त्याच्या तोंडाला लाल लाल काहीतरी लागलं होतं. रक्त? पिंकीचे डोळे मोठे झाले होते. असेलही. पडक्या घरात एखादा उंदीर गट्टम केला असेल. पण मी घाबरून घराकडे धूम टोकली तेव्हा ते पिल्लू तिथेच झाडाखाली बसलेलं होतं. मी घरात आले आणि पाहते तर काय, ते काळं पिल्लू आमच्या सोफ्यावर आरामात बसलंय. मी आईला हाक मारली आणि ते दाखवलं. वेडाबाई, हे पिल्लू सकाळपासून घरातच फिरतंय. तू पाहिलेलं काळ्या मांजराचं पिल्लू वेगळं असेल आणि हे वेगळं आहे. मग 2 सारखी पिल्लं असतात की? मी पुन्हा सोफ्यावरल्या पिल्लाकडे पाहिलं. ते तेच होतं, कारण त्याच्या पण तोंडाला रक्त लागलेलं होतं. मी आईला पुन्हा हाक मारली त्या मांजराच्या तोंडाला लागलेलं रक्त दाखवण्यासाठी. पण ते पिल्लू तोवर जंप मारून खिडकीतून पळून गेलं. ते मांजराचं काळं पिल्लू भूत होतं. केतकी, आम्ही ऐकून घेतोय म्हणून तू फारच फेकाफेकी करायला लागली आहेस. इट्स बॅड. स्नेहाने आज राडा करायचा पक्का निर्णय घेतला होता. तुम्हाला हे सगळं खोटं वाटतंय? केतकीने धडक स्नेहाला विचारलं. हो, स्नेहा ठामपणे म्हणाली. दोघीची जुंपणार अशी गुरुकला शंका येऊ लागली. मग या सगळ्यांनी येत्या शनिवारी दाखवते प्रत्यक्ष भूत. केतकी इरेला पेटली. कसल्या येत आहेत या भित्र्या पोरी? उगाच आपली खुन्नस. चॅलेंज, तू भूत दाखवणार? स्नेहाने विचारले. हो, चॅलेंज. तुम्हीच ते तुमची डेअरिंग आहे का? ठीक आहे, आम्ही इथे असल्या सगळ्याजणी येतो सॅटरडेला. दे तुझ्या घराचा पत्ता. या तर खरेच यायला निघाल्यात. आता काय करावं? असं काय होईल असे केतकीला वाटले नव्हतं. अरे यार, असं काय करताय? पहा, तुम्हाला भीती वाटली तर माझी जिम्मेदारी नाही. तू नको त्याची काळजी करू. आम्ही आमच्याच रिस्कवर येणार. शनिवारी शाळा सुटली की आम्ही वह्या पुस्तकं घरी ठेवून 5 वाजता तुझ्या घरी येतो. बघ, घाबरायचं असेल तरच या. केतकीनं शेवटचा प्रयत्न केला, पण तो दुबळा पडला. अरे या, जा रे भूत दाखवणारी. आता तर आम्ही येणारच. तयारीत राहा आणि तुझ्या भूताला पण तयार ठेव. केतकीच्या डोळ्यापुढे हात नाचवत स्नेहा म्हणाली आणि ताडताड निघून गेली. केतकीच्या डोळ्यात पाणी आलं. हे भलतंच झालं. आता सगळंच मुसळ केरात जाणार. इतक्या दिवसाची मेहनत, ते फ्रेंड सर्कल मातीमोल होणार होतं. पण एक बरं झालं होतं, या गोंधळात स्नेहा आपल्या घराचा पत्ता घ्यायला विसरली होती. आज बुधवार. 3 दिवस शाळेला सुट्टी मारली की झालं. 5वीच्या वर्गाचा क्लास टीचर सध्या सुट्टीवर असल्याने रक्षिताकडे त्या वर्गाच्या क्लास टीचरचा अतिरिक्त भार सोपवण्यात आला होता. रक्षिताने हेडमास्टरच्या केबिनच्या दाराला नॉक केलं. या आत या, हेडमास्टरनी दातार मॅडम म्हणाल्या. रक्षिता आत गेली. काय काढलंस रक्षिता? काहीतरी तुमच्या कानावर घालायचं आहे. बोल. माझ्या वर्गात म्हणजे 5वीच्या वर्गात काहीतरी गडबड आहे. नेमकं काय आहे? कपाळाला आट्या घालत दातार मॅडमने विचारलं. ही रक्षितानं पल्लाळ लावणारी आहे. पटकन मुद्द्याचं सांगायचं नाही. मुली लंच आवर्समध्ये शाळेच्या पायऱ्यात घोळका करून काहीतरी कुजबुजत असतात. अगं रक्षिता, मुलींचं वाढतं वय असतं. असतील बोलत मनातलं. तसं नाही मॅडम, ते मी समजू शकते, पण हे वेगळंच आहे. आधी इंटरव्हलमध्ये डबे खाऊन पोरी ग्राउंडवर हुंदडायच्या. हल्ली तसं दिसत नाही. रक्षिता, तुला नेमकं काय सुचवायचं आहे? ती नवीन आलेली मुलगी केतकी एकटी असायची. ती आता मुलींच्या गराड्यात असते. मग मी असं ऐकलंय की, हे पाहता रक्षिता, मला खूप काम आहे. तू तुझा प्रॉब्लेम सांगणार नसशील तर तू तुझ्या वर्गात जा. तुला फक्त 2च मिनटं देते. काय सांगायचं असेल तर सांगून टाक. यावर टाइम स्टार्ट नाव. दातार मॅडमनी खरेच वैतागल्या. रक्षिता फारसा फरक पडला नाही. हे तिला नेहमीचं होतं.
मी असं ऐकलंय की केतकी मुलींना भूताच्या गोष्टी सांगत असते आणि आपली फ्रेंड सर्कल वाढवते. वाढवे ना, तुला काय प्रॉब्लेम आहे? तसं नाही, गेल्या 4 दिवसापासून शकुंतला शाळेत आली नाही. त्याचं इथं काय संबंध आहे? शकुंतलाची आई माझी मैत्रीण आहे. मी तिला फोन करून विचारलं, काय म्हणाली? म्हणाली शकू खूप घाबरली आहे. ती एकटी अजिबात राहत नाही. अंधाराची तिला खूप दहशत वाटत आहे. आपल्या घरात भूत आहे हा घोष तिने लावला आहे. दातार मॅडम आता मात्र गंभीर झाल्या. अशी भीती कोवळ्या वयात मनात घर करू लागली तर मुलींच्या भविष्यावर घातक परिणाम होण्याची शक्यता असते. त्यांच्या आत्मविश्वासाला तडा जाऊ शकतो हे त्यांना जाणवलं. बापरे, असं असेल तर प्रकरण गंभीर आहे. खरी बातमी तर पुढंच आहे. या शनिवारी काही मुलींना तिनं घरी बोलवलं आहे. ती त्यांना भूत दाखवणार आहे. खरे की काय? मला काय वाटतंय, आपल्या शिक्षकांपैकी कोणीतरी त्या मुलींसोबत केतकीच्या घरी जावं. तिच्या आईवडिलांना देखत तिची समजूत काढावी. अशी भूतांची भीती दाखवत जाऊ नकोस हे सांगावं. दातारांनी आपला विचार मांडला. मला असंच वाटतंय, रक्षिता म्हणाली. कोणाला बरे पाठवावं? खरं तर मीच गेले असते, पण मला नेमकं शनिवारी समीरला आणायला एअरपोर्टला जायचं आहे. रक्षिता, तूच का जात नाहीस मुलींसोबत? तू सोबत असशील तर त्यांना आधारही वाटेल. ठीक आहे, जाते मी. रक्षिताने मग सगळा प्लॅन ठरवला. शनिवारी शाळा सुटली की पिंकी, टीना, शबरी, स्नेहा सगळ्या मुलींनी आपापली दप्तरे घरी ठेवून पुन्हा शाळेत जमायचं. मग रक्षिता मॅडमच्या ओमनी व्हॅनमधून केतकीच्या घरी जायचं. पिंकीला हे केतकीला कळवायचं होतं, पण केतकीकडे मोबाईलच नव्हता. रक्षिताने ऑफिसमधून केतकीच्या घरचा पत्ता घेतला. मुलींना घेऊन ती केतकीच्या घरी पोचली. घर बैठं होतं. जुनं असेल तरी सुव्यवस्थित होतं. आजूबाजूला 1-2 पडकी घरं होती. घराला तारेचं कंपाऊंड होतं. त्याच्या काटेरी तारा जुन्या आणि बऱ्याच जागी तुटल्या होत्या. घराच्या दरवाजाजवळ नेम प्लेट होती. ती मात्र घराच्या मानाने तरुण वाटत होती. केतकर्स, केशव, कावेरी, केतकी. हेच केतकीचं घर. रक्षिता मॅडमनी घराची बेल वाजवली. रक्षिताच्या वयाच्या तरुणीनेच दार उघडले. 7-8 शाळेच्या मुली आणि त्यांची मास्तरीण हे तिनं तारकन ताडले. पण या इथे कशाला आल्यात? कावेरी, कोण आहे ग? घरातून पुरुषी आवाज आला. केशव, अरे कुठली तरी शाळेची ट्रिप दिसते, तूच ये ना. कावेरीपेक्षा 2-3 वर्षांनी मोठा असलेला तरुण दारात आला. कावेरी आणि केशवच्या चेहऱ्यावर भले मोठे प्रश्नचिन्ह रक्षिताला दिसत होतं. नमस्कार मॅडम, काही काम होतं का? केशवनं दोन्ही हात जोडून नमस्कार करत रक्षिताला विचारलं. तुम्ही केतकीच्या आई बाबा का? रक्षिताने विचारले. हो, पण तुम्ही? मी रक्षिता, केतकीची क्लास टीचर, आणि या तिच्या वर्गातील क्लासमेट आहेत. केशव आणि कावेरी कसलीही प्रतिक्रिया न देता अवाक होऊन दारातल्या त्या घोळक्याकडे पाहत होत्या. आज ना केतकीनं आम्हाला घरी बोलवलं होतं. कुठे आहे ती? बोलवा की तिला जरा. कसली येते ती? बसली असेल कुठेतरी तोंड लपून. खोटारडी कुठली, म्हणे भूत दाखवते. स्नेहाच्या मनात येऊन गेलं. केशव आणि कावेरी दारातून बाजूला झाले. त्यांनी रक्षिताला घरात येण्याची खूण केली. रक्षिता पाठोपाठ तो मुलींचा गोळका घरात आला आणि रक्षिता जागीच खिळून उभी राहिली. समोरच्या भिंतीवर केतकीचा गालावर खळी असलेला गोड हसरा फोटो होता आणि त्यावर चंदनाचा हार घातलेला. तुम्ही सांगा कसं बोलवू केतकीला? काळजाला घर पडणाऱ्या आवाजात केशवनं रक्षिताला विचारलं. आम्हाला मूल नाही म्हणून आम्ही केतकीला दत्तक घेतली होती. 2 वर्षाखाली अल्पशा आजाराने गेली. हसत खेळत पोर नजरेसमोरून अजूनही हलत नाही. अनाथलयाच्या रेकॉर्डला केतकीसोबत हिला डॉक्टर करायचं या अर्थाची चिठ्ठी होती म्हणे, इतकंच. रक्षिताची तर वाचाच खुंटली. मग कालपर्यंत शाळेत येणारी केतकी कोण? ती तशीच माघारी फिरली. चिडेचूप झालेली पोरी कशाबशा गाडीत बसल्या. व्हॅन शाळेकडे परत फिरली. रक्षिताच्या मागच्या सीटवर बसलेल्या मुलींचा संवाद तिच्या कानावर पडत होता. टीना, तुला एक गंमत सांगू का? पिंकी सांगत होती. काय? त्या घरातला माणूस केतकीचे पप्पा नव्हते. ती रोज त्यांच्यासोबत स्कूटरवरून येते ते वेगळेच आहेत. क्यूट, केतकीसारखे. त्यांच्या पण गालावर डिंपल आहे आणि त्यांच्या दारात स्कूटर पण नव्हती. मी मुद्दाम पाहिलं ना. रक्षिताच्या अंगावर सरसरून काटा आला. म्हणजे केतकी आणि
तिला शाळेत सोडायला येणारे तिचे पप्पा दोघेही. पिंकी वाट पाहते, पण त्यानंतर केतकी कधीच शाळेत आली नाही.